उन्हाळा संपत आला की शहराच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये, शेतांच्या बांधावर, उद्यानांमध्ये पांढरी स्वच्छ सुवासिक फुलं उमलायला लागतात. जंगलाचा कधी परफ्यूम निघाला तर तो असाच असेल. ही सुवासिक फुलं बारतोंडीची आहेत. याचं बॉटनिकल नाव मोरिंडा प्युबेन्सिस असं आहे. मोरिंडा म्हणजे स्तुती म्हणजेच मलबेरीसारखी फळं. म्हणूनच या झाडाला इंडियन मलबेरी सुद्धा म्हणतात. हिंदी आणि गुजरातीमध्ये याला आल म्हटलं जातं. बारतोंडी असं चमत्कारिक नाव पडण्याचं कारण म्हणजे या झाडाची फळं. ही ओबडधोबड फळं पावसाळ्यात झाडावर दिसायला लागतात. खरं तर याचं एक फळ म्हणजे 10-12 फळांचं क्लस्टर असतं. म्हणूनच त्याला बारतोंडी हे नाव पडलंय. हे झाड मध्य भारतातल्या जंगलांमध्ये भरपूर आढळतं. पुण्याच्या टेकड्यांवर बारतोंडीची भरपूर झाडं आहेत. ज्या जंगलात बारतोंडीची झाडं असतात तिथे चंदनाची सुद्धा झाडं असतात. चंदन हे एक परजीवी झाड असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते बारतोंडी बरोबर वाढताना दिसतं. याचं खोड क्रॉकोडाईल बार्कसारखं खरखरीत असतं. बारतोंडीची मुळं लाल रंग बनवायला वापरल्या जायची. हातापायांना लावायचा आलता याच आल म्हणजेच बारतोंडीच्या मुळांपासून बनवला जातो. याच्या मुळांचा उपयोग विंचू दंशावरील औषध बनवायला सुद्धा केला जातो. बारतोंडीचे 2 प्रकार आहेत. एक पानगळीचं झाड जे मध्य भारतात आढळतं आणि दुसरं सदाहरित झाड जे कोकणात समुद्रकिनारी आढळतं. त्याला इंडियन नोनी म्हणतात. नोनीचे भरपूर औषधी गुणधर्म आहेत. त्याला बीच मलबेरी किंवा वोमिट फ्रूटसुद्धा म्हणतात. पण या दोन्ही झाडांना बारतोंडी हेच कॉमन नाव आहे. अनंत, कदंब, एक्झोरा हे याच झाडाच्या कुळातले. दिसायला वेडंवाकडं पण अत्यंत सुवासिक फुलांचं हे झाड अस्सल भारतीय आहे. कमी पावसाच्या प्रदेशातही ते छान वाढतं. बरेचदा लोक कुडा आणि बारतोंडीमध्ये कन्फ्यूज होतात, पण ती दोन्ही वेगवेगळी झाडं आहेत. हे मी काढलेलं चातक आणि बारतोंडीचं चित्र.